रात्रीच्या चावट कथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गावातल्या पाहुण्या पोरीला पडक्या किल्ल्यात हेपलं. मित्रांनो, माझे नाव मयूर आहे. मी एक 20 वर्षाचा नवयुवक आहे. महाराष्ट्रातल्या एका शहरात मी राहतो. माझी उंची 5 फूट 9 इंच आहे. रंग सामान्य, ना जास्त गोरा ना जास्त काळा. माझ्या हत्याराची लांबी जवळपास 7 इंच इतकी आहे. मी माझ्या कॉलनीत खूप प्रसिद्ध आहे. मी सर्वांशी हसून बोलतो. मोठ्यांना राम राम नमस्ते, वयस्करांना हाय हॅलो बोलत असतो, म्हणून सर्व लोक मला पसंत करतात. ही कहाणी माझी आणि ती गावातली पोरगी रंजनाची आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी शिकत होतो. दीपावलीच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या, त्यामुळे मी माझ्या वडिलांच्या गावी गेलो होतो. आमचं घर आणि लागूनच असलेलं दुसरं घर आमच्या नात्यातलंच होतं. आम्ही त्यांना मोठी आई मोठे बाबा म्हणायचो. त्या घरी मोठी आईच्या नात्यातली एक माझ्याच वयाची मुलगी पाहुणी म्हणून आली होती. त्या मुलीचं नाव रंजना होतं. त्या दिवसात तिच्याही सुट्ट्या सुरू होत्या. तिथे तिच्या वयाचा फक्त मीच होतो, बाकी सर्व मोठे किंवा छोटे होते. त्यामुळे मोठ्या आईने माझी भेट तिच्याशी करून दिली. ती पूर्ण दिवस माझ्यासोबतच घालवायची. माझ्या वयाचा दुसरा कोणी मुलगा तिथे नव्हताच, त्यामुळे माझाही वेळ रंजनासोबतच जायचा. एक दिवस माझ्या घरचे सर्व लोक शेतात गेले होते. ते सर्व खूप उशिरा वापस येणार होते. त्यामुळे माझ्या घरच्यांनी मला मोठी आईच्या घरी पाठवलं आणि घराची चावीसुद्धा त्यांच्याकडेच ठेवली. काही वेळानंतर मी घरी जायची जिद करायला लागलो आणि मोठी आईकडून घराची चावी मागितली. ती चावी देण्यासाठी तयार झाली, पण कोणत्याही खोड्या दंगामस्ती न करण्याचे बजावूनच तिने रंजनाला सुद्धा माझ्यासोबत पाठवलं. आम्ही काही वेळ झुल्यावर झुललो, मग TV लावला आणि सोबत बसून TV पाहायला लागलो. काही वेळातच तिला झोप यायला लागली. तशी ती लेटली. मीही तिच्यासोबतच लेटलो. असंच थोडा वेळ पडून राहिल्याने चुकीने माझा हात तिच्या एका स्तनाला लागला. तिने डोळे उघडले आणि म्हणाली, काय करत आहेस? मी म्हणालो, अगं चुकीने लागलं रंजना. यावर ती परत डोळे बंद करून लेटली. मग मी विचार केला, ही एवढ्या गाढ झोपेत आहे, मग माझा हलकासा हात लागला तरी इतक्या लवकर कसे काय डोळे खोलले हिने? चक्कर तरी काय आहे? तिच्या मनात काही चाललं आहे का? हे सर्व विचार करून मी विचार केला, तिच्यासोबत काहीतरी खोड्या करू आता. मी दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ येऊन म्हणालो, तुला एक जादू पाहायची आहे का? ती म्हणाली, हो. तसा मी झटकन माझी पॅन्ट उतरवली आणि आपल्या लवड्याला बाहेर काढून तिला म्हणालो, तू याला हलव. ती माझा लंड बघून लाजली आणि नकार द्यायला लागली. मी म्हणालो, काहीच होणार नाही, तू कर तर सही. तिने माझा लवडा पकडून हलवला, पण ती मूठ मारल्यासारखी हलवत नव्हती. तेव्हा मी तिला मूठ मारण्याची कला शिकवली आणि तिला अशा प्रकारे हलवायला सांगितलं. तिने तसंच केलं. तसा माझा लवडा उभा झाला. आता मला ती जराशी चोदण्याच्या मूडमध्ये येत असलेली जाणवली. मी तिला माझ्या मोबाईलमध्ये XX व्हिडिओ दाखवला. तिने पहिल्यांदाच असला व्हिडिओ बघितला होता. आधी तिला वेगळंच वाटलं, पण नंतर ती उत्सुकतेने पाहायला लागली. थोड्याच वेळात व्हिडिओ संपला. तसा मी तिला म्हणालो, आता आपण हा खेळ खेळू. आधी तर तिने नाही म्हटलं, पण मी नंतर तिला खूप म्हटल्यावर ती तयार झाली. मी तिच्या ओठांवर किस केलं, आलिंगन दिले. ती गरम व्हायला लागली. तसे मी तिचे कपडे उतरवले आणि तिचे उठलेले वक्ष चुसले. तर मी आणखीच गरम झाली आणि मला स्वतःकडे खेचायला लागली. तिच्या पुच्चीवर छोटे छोटे केस आले होते. तसेच तिच्या पुच्चीचे ओठ आपापसात चिपकून होते. मी तिच्या पुच्चीच्या भेगेवरूनच बोट फिरवली. मग मी तिची पुच्ची चाटायला लागलो. ती मादक कामुक सुकारे भरायला लागली. मी तिची पुच्ची पाणी सोडायला लागली. आता माझा लवडा मला त्रास द्यायला लागला. मी तिला तो तोंडात घ्यायला सांगितला. ती नाही नाही म्हणायला लागली. मी म्हणालो, या व्हिडिओमध्ये हेच दाखवलं होतं ना, तू माझा लंड चूस, तू मला मजा येईल.
आणि मी तुझी पुच्ची तर चाटलीच आहे ना. तुला काही त्रास झाला का? तुला मजाच आली ना? ती म्हणाली, हो, मजा तर आली. मी म्हणालो, तर मग तू आता मला मजा दे ना. कदाचित तिच्या मनात होतं, पण ती थोडीशी नर्वस होती. माझ्या समजवल्याने ती माझ्या गोष्ट मानली आणि माझ्या लंड तोंडात घेऊन चुसायला लागली. तिला नीट चुसता येत नव्हतं, पण कसे तरी तिने ते चुसले. थोड्याच वेळात मी तिच्या तोंडातच झडलो. तशी तिने उलटी केली. ती माझ्यावर नाराज झाली आणि आपल्या घरी जायला लागली. मी तिला म्हणालो, रंजना, आपण जे काही केलं ते कुणाला सांगू नको. तिने होकार दिला आणि घरी परत गेली. त्या आमच्या खेळानंतर दिवसभर ती मला भेटली नाही. म्हणूनच मी दुसऱ्या दिवशी मोठी आईच्या घरी गेलो. जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती माझ्याशी काहीच बोलली नाही. मी तिथेच बसलो. थोड्या वेळाने ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, चल तुझ्या घरी जाऊ. मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो. रस्त्यात ती म्हणाली, काल काय वेगळंच वाटत होतं, पण चल आज परत तसं करू. तिची आवड ऐकून मी मनात फार खुश झालो. पण आपण आज माझी काकी घरीच होती, त्यामुळे खेळण्याच्या बहाण्याने मी तिला वरच्या मजल्यावर खोलीत घेऊन नेलो. तिथे आम्ही सर्व झोपत असू. मी काकीला म्हणालो, काकी, आम्हाला डिस्टर्ब करू नको. आम्ही दोघेही वरच्या खोलीत खेळायला जात आहोत. खोलीत येताच मी कडी लावली आणि रंजनाचे कपडे एक एक करून काढले. ती पूर्ण नग्न झाली होती. तिचा नंगा शरीर पाहून लंड सलामी द्यायला लागला. मी तिला माझे कपडे उतरवायला सांगितले. तसे तिने उतरवले. मी तिच्या ओठांवर ओठ ठेवून किस करायला लागलो. मला फार मजा येत होती. माझा एक हात तिच्या मानेवर होता आणि दुसरा हात तिच्या नागड्या मांडीवर. थोड्या वेळात घट्ट किस केल्याने तिने तिचे ओठ माझ्यापासून सोडवले. आता मी तिचे गोरे गोरे गाल चुंबायला लागलो. तसे आपल्या दोन्ही हातांनी तिच्या गांडीचे फुगटे दाबायला लागलो. माझ्या हरकतीने ती विचलित व्हायला लागली. मला दूर हटवायला लागली. मी म्हणालो, चल आज आणखी काहीतरी ट्राय करू. तिने होकार भरला. मी तिला म्हणालो, आज आपण सोबतच एक दुसऱ्याचं चाटू. तू माझ्या लवड्याला चाट आणि मी तुझे पुच्ची चाटतो. असं म्हणून मी तिला खाली लेटवलं आणि तिच्या वर विरुद्ध दिशेने तिच्या तोंडात लंड ठेवून तिच्या शरीरावर लेटलो. ती माझा लंड चुसायला लागली. मी तिच्या पुच्ची सोबत खेळायला लागलो. पहिल्यांदा मी तिच्या पुच्चीला वास घेतला. असं तिथून साबणाचा सुगंध यायला लागला. याचा अर्थ ती आधीपासूनच आपली पुच्ची चाटून घेण्याच्या उद्देशाने आली होती. मी माझ्या बोटाने तिच्या पुच्चीचा भेग खोदली आणि परत तिचा दाना जिभेने चाटायला लागलो. तिला मजा यायला लागली. ती आपली गांड वर उचलून पुच्ची चाटून घेण्याची मजा लुटायला लागली. मीही माझी गांड हळूहळू वर खाली करून तिच्या तोंडात मर्दन करत होतो. काही वेळ ओरल सेक्स केल्यानंतर आम्ही दोघेही स्थलित झालो. त्यावेळेस माझं सारे वीर्य पिऊन म्हणाली, ह्याची चव तर वेगळीच वाटत आहे, पण छान आहे. आम्ही दोघांनीही फार मजा आली होती. खूप वेळ झाली काकी येऊ शकली असती म्हणून आम्ही कपडे घातले आणि एकमेकांना किस करत मी तिला म्हणालो, मी तुला संध्याकाळी भेटतो. मग ती घरी गेली आणि मी असाच खाली आलो. पण माझ्या तोंडाला अजूनही तिच्या पुच्चीचा रस लागला होता. छोट्या काकीने पाहिला आणि तो म्हणाले, अरे मयूर, तुझ्या तोंडाला काहीतरी लागलं आहे. मी थोडं घाबरलो आणि म्हणालो, पाणी आहे वाटतं. तसा काकीने मला सोडलं, पण तिच्यावर संशय आला होता. संध्याकाळी मी रंजनाला भेटलो आणि तिला सर्व हकीकत सांगितली. काकीच्या उपस्थितीत घरी आम्ही काहीच करू शकणार नव्हतो, म्हणून मी आमच्या गावाकडच्या जवळ पडका किल्ला निवडला. संध्याकाळी तिथे कोणीच जात नसे. घरून रंजनाला फिरायला नेण्याचा बहाणा करून मी तिला तिथे घेऊन गेलो. आम्ही किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर होतो. तिथे कोणीच येत नव्हतं. जिथे हिरवळ होती तिथेच मी तिला नागडे केले. आधी तिने माझा लंड चुसला आणि मग मी तिची पुच्ची चाटली. आज मी जुदाई करण्याचा विचार करूनच आलो होतो, म्हणून मी सोबत तेलाचं पाकिटही आणलं होतं, जेणेकरून झवण्याचा तिला त्रास होऊ नये.
मग मी तिला कुत्रीसारखं पोझिशनमध्ये केलं आणि माझा लंडावर तेल लावून त्या गावातल्या पोरीच्या पुच्चीमध्ये माझा लंड पेलेला. सुरुवातीला तर तिला खूप त्रास झाला, कारण तिची ही पहिली जुदाई होती. तिच्या किंकाळ्या साऱ्या किल्ल्यामध्ये घुमत होत्या. पण मला काहीच भीती नव्हती, कारण तिथे आमच्या शिवाय दुसरं कोणीच नव्हतं. निर्धास्त होऊन तिची जुदाई करायला लागलो. थोड्याच वेळात ती तिच्या वेदना विसरली, कारण मी माझ्या लवड्याला प्रेम तिला देत होतो. मग मी गवतावर लेटलो आणि तिला माझ्या अंगावर घेतलं. आमचे झवणे परत सुरू झालं आणि मी लवकरच झडली. माझा लंड अजूनही उभाच होता. तिच्या पुच्चीतून चिपचिप पाण्या निघाल्याने माझा लंड आता तिच्या पुच्चीत सहजपणे जात होता. तिच्या कामुक सुस्कारांनी मला जास्त मजा वाटत होती. काही वेळानंतर मी तिच्यावर झडलो आणि तिला किस करायला लागलो, तिला चोदायला लागलो. काही मिनिटांनंतर मी ऑर्गॅझम झालो. तसा मी तिच्या पुच्चीतून लंड बाहेर काढला आणि तिच्या शरीरावर माझे वीर्य सोडले. त्याचे काही थेंब तिने चाटले आणि उरलेले वीर्य तिने तिच्या चड्डीने पुसून घेतले. आम्ही चटकन कपडे घातले. संध्याकाळी किल्ल्यातून लवकर निघायचं होतं. रस्त्यात अंजना म्हणाली, हे झवणे मी नेहमीच आठवून ठेवेन. चॅनलला सबस्क्राईब करा, रात्रीच्या चावट कथा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.